सिनेमा म्हणजे नक्की काय असतं हा एक शोध नेहमी चालू असतो की कुठल्याही सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकाच्या मनामध्ये जो अनुभव तयार होतो तो किती खोल अनुभव तो सिनेमा तयार करू शकतो. सिनेमा बनवण्याचे जे कन्व्हेन्शनल मार्ग आहेत किंवा जे नेहमीचे पद्धती आहेत त्या मोडून काही नवीन आपल्याला तयार करता येऊ शकेल का. कुठल्याही कलाकृतीचं यशाचं मोजमाप काय हा एक मोठा गूढच प्रश्न आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये जे मांडता येतं ते कधी कधी फीचर फिल्ममध्ये सुद्धा मांडता येत नाही. इतकं स्वातंत्र्य या माध्यमामध्ये आहे. हिंसा नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट मनामध्ये असते. तो अनुभव तयार करण्यासाठी प्रत्यक्ष खून, प्रत्यक्ष बलात्कार, प्रत्यक्ष काहीतरी एखादी गोष्ट दाखवण्याची गरज असते असं मला वाटत नाही. जे डॉक्युमेंटरी नावाचं जे काही आपल्या मनामध्ये भरलेलं आहे की याला डॉक्युमेंटरी म्हणतात तर ती खूप जुनी व्याख्या आहे. तुमचं वाटणं हे पॉलिटिकली एखादी गोष्ट करेक्ट असण्याच्या विरोधी पण असू शकतं आणि तसं बोलण्याची एक जागा आणि एक स्पेस तुमच्याकडे असायला पाहिजे असं मला वाटतं. आपण काय पाहायचं याचे आपण निर्णय न घेता आपण त्याचे एक प्रॉडक्ट्स झालेलो आहोत. प्रत्येकाला सिनेमा हा जिवंत राहणार आहे का नाही का या OTT मध्ये तो वाहून जाणार आहे अशी भीती सगळ्यांनाच तयार झाली आहे. मला असं वाटत नाही की कुठलीही एक फिल्म हे म्हणजे सगळं काहीतरी डिस्ट्रॉय करू शकते किंवा सगळं काही क्रिएट करू शकते. त्या सिनेमानी त्याची एक वेगळी शक्यता दाखवून दिली की हे सुद्धा शक्य आहे. म्हणून सगळ्या फिल्म मेकर्सनी फिल्म मेकिंग बंद केलं असं काही घडलं नाही. हे प्रोपगंडा फिल्म असेल तर तीही फिल्म पाहायला पाहिजे आणि त्याच्यातून आपण विचार करायला पाहिजे की हा प्रोपगंडा बरोबर आहे का. आपण किती ग्रेट होतो पूर्वी किंवा आपल्यामध्ये किती ग्रेट लोक होते हे सांगणं आता एक प्रकारे बंद करायला पाहिजे. क्लोज शॉट पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. क्लोज शॉटची सुरुवात जेव्हा आम्ही केली होती तेव्हा आमचे काही गोल्स होते की फिल्म मेकिंगची प्रोसेस लोकांना कळावी, पण त्याच्याबरोबरच सिनेमा कसा पाहावा, त्याचा आस्वाद कसा घ्यावा ह्याबद्दल देखील लोकांना माहिती देण्याचा आमचा हेतू आहे. तर चला पुढे जाऊया आणि बोलूया आमच्या आजच्या गेस्ट बरोबर जे आहेत उमेश कुलकर्णी. उमेश सर, थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या कमी वेळात इथे आलात आणि आम्हाला पेशंटली ऐकून घेतलं त्यासाठी खूप थँक्यू. वेलकम. मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की अशा कोणत्या फिल्म होत्या त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर झाला की ज्यामुळे मला वाटलं की ओके मला फिल्म मेकरच व्हायचं आहे. एकतर मी कधीच ठरवलं नव्हतं की फिल्म मेकर व्हावं असं. पुण्यामध्ये राहत असताना नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया हे पुण्यामध्ये आहे आणि त्यांचा दर शनिवारी एक सॅटरडे फिल्म क्लब होता आणि मी आणि सचिन कुंडलकर माझा मित्र आम्ही दोघंही BMCC मध्ये होतो आणि आम्ही तो सॅटरडे फिल्म क्लब जॉईन करायचं ठरवलं होतं. आणि त्याच्या पहिल्याच दिवशी एक पाऊस पडत होता आणि एक फिल्म दाखवली गेली. त्या पावसामध्ये मी पूर्ण भिजलो होतो आणि मी त्या आर्काइव्ह्ज मध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह्ज मध्ये पोहोचलो तेव्हा मी असं निथळत होतो आणि मी आत गेलो आणि कुरोसावाची राशोमान नावाची फिल्म चालू होती आणि त्याच्यामध्ये पण पाऊस पडत होता त्या फिल्ममध्ये. करेक्ट. ती फिल्म मी अशी निथळत पूर्ण ओलं असताना ती फिल्म बघितली आणि ती इतकी प्रभावी फिल्म होती की ती फिल्म पाहून मला असं वाटलं की हे सिनेमा म्हणजे हे अशा पद्धतीचाही सिनेमा असू शकतो असं मला पहिल्यांदा एकतर त्याची जाणीव झाली. आणि त्याच्यानंतर सुदैवाने सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर हे पुण्यामध्येच राहत होते आणि ते त्यांची पहिली फिल्म तयार करत होते दोघी नावाची. आणि त्या फिल्मला त्यांना असिस्टंट अशी मुलं हवी होती म्हणजे जे काही करतील सगळं काम करतील. तर त्यांच्या युनिटमध्ये मी जॉईन केलं आणि त्यावेळेला खूप वेगवेगळे सिनेमे पाहिले. पण त्यातला एक खूप महत्वाचा सिनेमा जो मला असं वाटलं की असा एखादा क्षण आपल्याला तयार करता यावा आपल्या सिनेमामध्ये, तो सिनेमा म्हणजे इराणी दिग्दर्शक अब्बास किरोस्तमी यांचा वेअर इज माय फ्रेंड झोन होम नावाचा सिनेमा आहे. करेक्ट. तर तो सिनेमा पाहताना मला असं वाटलं की यातला एक क्षण जो आहे तो जर आपण तयार करू शकलो तर आपलं आयुष्य सफल होईल. तर त्यामुळे तसा एक क्षण आपण आपल्या सिनेमामध्ये तयार करण्यासाठी एखादा सिनेमा बनवला पाहिजे आणि तेव्हा मला खरं तर पहिल्यांदा असं आपण काहीतरी सिनेमा बनवूया असं वाटलं. पहिलं तुम्ही असिस्ट केलं सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकरांना दोघीमध्ये, आणि कोणती फिल्म म्हणाला होता? त्याच्यानंतर त्यांनी जिंदगी जिंदाबाद ही एड्स या विषयावरती एक फिल्म तयार केली होती हिंदी. त्याच्यामध्ये ओम पुरी, मिलिंद गुणाजी आणि मीता वसिष्ठ असे खूप चांगले चांगले कलाकार त्याच्यामध्ये होते.
त्याही फिल्मला मी असिस्ट केलं होतं. आणि या 2 फीचर फिल्म व्यतिरिक्त सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज करायचे. ओके. तर त्या डॉक्युमेंटरीजसाठी आम्ही त्यांना असिस्ट करत असताना केरळ, धुळ्याच्या आजूबाजूची काही आदिवासी पाडे, तसं खूप फिरणं अशा पद्धतीचं झालं की जे एखादं टुरिस्ट म्हणून आपण कधी फिरू शकत नाही. आणि मला स्वतःला फिरायची खूप आवड आहे. मी मूळ भटक्या माणूस आहे. तर मला भरपूर भटकायला आणि वेगळ्याच न माहिती असलेल्या प्रदेशांमध्ये जाणे, तिथल्या लोकांशी गप्पा मारणे, तिथलं एकंदरीत त्यांची संस्कृती, कल्चर समजून घेणे, तिथेच राहणे, असल्या गोष्टी करायला मला जास्त आवडतात. तेव्हा मला असं लक्षात आलं की फिल्म मेकिंगमध्ये असं खूप भटकणं होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटलं की फिल्म बनवायला पाहिजेत, कारण त्यानिमित्ताने भरपूर भटकणं होईल आपलं आणि वेगवेगळ्या लोकांशी मैत्री होईल, त्यांच्याशी गप्पा मारता येतील. तर ते माझ्यासाठी सिनेमा बनवण्याचं एक महत्वाचं कारण होतं. पण सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर यांना असिस्ट केल्यानंतर तुम्ही पुन्हा FTI ला जाण्याचं का ठरवलं? म्हणजे तिथे ऍक्च्युअलमध्ये तुम्हाला चांगलं ऍज अन असिस्टंट डायरेक्टर आणि गुड डायरेक्टर्स बरोबर शिकायला मिळत होतं, तर मग औपचारिक शिक्षण का घ्यायचं ठरवलं? एकतर मला हॉस्टेलमध्ये राहायचं होतं. मी पुण्यात राहत असल्यामुळे कधी हॉस्टेलमध्ये मला राहता आलं नव्हतं. तर हॉस्टेलमध्ये कुठे राहता येईल असं वाटत असताना त्याच वेळेला फिल्म इन्स्टिट्यूट जे होतं तिथे एकतर पुण्यामध्ये असल्यामुळे ते एक आयलंड सारखं होतं. म्हणजे दार नेहमी बंद असायचं, आतमध्ये काय नक्की चालतं हे माहिती नसायचं. आणि कधीतरी क्वचित म्हणजे फिल्म स्कूलमध्ये असिस्ट करत असताना काही वेळेला आतमध्ये जाण्याचा योग आला होता फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. आणि त्या प्रदेशात जाऊन असं वाटायचं की हे काहीतरी भलतंच वेगळीच लोक आहेत ही, आणि हे काहीतरी इथे असं काहीतरी गूढ चालतं. तर ते नक्की गूढ काय आहे हे पाहण्याची इच्छा होती. हॉस्टेलमध्ये राहायचं होतं. आणि दुसरं म्हणजे मला असं तेव्हा माहिती होतं की याच्यामध्ये ना भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातले लोक येतात. त्यामुळे जो काही आपला एक परीघ आहे अनुभवाचा, माणसांना भेटण्याचा, तो विस्तृत होईल आणि जास्त इतर वेगवेगळ्या माणसांबरोबर आपण इंटरॅक्ट करू शकू, त्यांच्याकडून काहीतरी शिकू शकू. त्यामुळे मी खरं तर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेतली. तुम्ही ज्या वेळेला FTI मधून बाहेर पडलात त्यावेळेला असं होतं का की म्हणजे कोणती कलाकृती ज्या वेळेला आपण पाहतो, मोटिवेट होतो किंवा इन्स्पायर होतो, त्याचा प्रभाव आपल्यावर असतो आणि ती आपण आपल्या कामात पण कुठेतरी जी लेअर येते सबकॉन्शियसली, असं झालं का तुमच्या पहिल्या फिल्मच्या बाबतीत किंवा कोणती शॉर्ट फिल्मच्या बाबतीत? आणि जर असं झालं तर त्याचा इम्पॅक्ट तुमचा जो तुम्हाला जे सांगायचं आहे ते शोधून कसं तुम्ही काढलं? एकतर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये रोज एक फिल्म पाहायची असते संध्याकाळी, आणि जगातले वेगवेगळे मास्टर फिल्म मेकर्स आहेत, त्या प्रत्येकाच्या फिल्म आम्हाला पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, त्यामुळे आम्ही खूप फिल्म्स पाहत असतो. आणि त्याचा खूप वेगळ्या पद्धतीचा प्रभाव हा प्रत्येक स्टुडंटवरती पडतच असतो. पण जेव्हा तुम्ही स्वतःची फिल्म तयार करण्याची जेव्हा वेळ येते, कारण इथे आम्ही 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं अशा खूप वेगवेगळ्या फिल्म्स इन्स्टिट्यूटमध्ये असताना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तयार केल्या जातात. तर त्या फिल्म्स तयार करत असताना तो सगळा प्रभाव बाजूला ठेवून तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीचं एक तुमची स्वतःची पद्धत कथा मांडण्याची, शॉट घेण्याची किंवा अभिनयाची, ही सगळी तुमची पद्धत काय आहे ते शोधून काढायचं आहे. हा सगळ्यात मोठा इन्स्टिट्यूटचा त्या प्रोसेसचा भाग आहे तिथे शिकण्याचा, की तिथे तुम्हाला तुमचं स्वतःचं म्हणणं काय आहे हे शोधण्यासाठी ती वास्तू तुम्हाला मदत करते. तर त्या फिल्म्स तयार करत असताना गिरणी ही माझी डिप्लोमा फिल्म होती. त्याच्यानंतर त्याच्या आधी दर्शन नावाची मी फिल्म बनवली होती. तर ते सुप्त प्रभाव असतात, पण असं एका दिग्दर्शकाचा खूप मोठा प्रभाव आणि मग त्याच्याच सारखी फिल्म आपण बनवायची असं कधीच नव्हतं. दरवेळेला असं वाटत होतं की आपण आपली फिल्म बनवली पाहिजे, आपण आपल्या पद्धतीचा नवीन सिनेमा जो आपल्याला अभिप्रेत आहे तो तयार केला पाहिजे. त्यामुळे तो शोध नेहमीच चालू होता. आणि असं झालं नाही की आपण या दिग्दर्शकाच्या खूप प्रभावामध्ये आहोत किंवा त्या दिग्दर्शकाच्या खूप प्रभावामध्ये आहोत. प्रत्येकाचा थोडा थोडा प्रभाव तुमच्यावरती असतोच. आणि तो म्हणजे पण तो फक्त चित्रकार म्हणजे फिल्म मेकर्सच असतो असं नाही. काही वेळेला तो चित्रकारांचा असू शकतो. म्हणजे जे ग्रेट चित्रकार आहेत, ज्यांची चित्र पाहून तुम्ही इन्स्पायर होता, गायतोंडे आहेत किंवा सुधीर पटवर्धन आहेत किंवा परदेशी अनेक चित्रकार आहेत, व्हॅन गॉग आहे किंवा पिकासो आहे किंवा रोदा आहे किंवा असे अनेक चित्रकारांचा पण तुमच्यावरती प्रभाव असतो. त्याचबरोबर काही चांगलं संगीत
जे असतं त्या संगीताचाही तुमच्यावरती प्रभाव असतो. म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत असेल, ध्रुपद असेल किंवा वेस्टर्न क्लासिकल असेल किंवा फोक असेल, त्यामुळे हे सगळे प्रभाव घेऊनच तुम्हाला जगायचं असतं आणि ते सगळे प्रभाव घेऊनच तुम्हाला तुमची कलाकृती बनवायची असते. तर त्याचे ऋण जे असतात ते वेगवेगळ्या आर्टिस्टचे ते तुमच्या कामामध्ये आपोआप आपसूक येत राहतात. ओके. ज्या वेळेला तुम्ही कोणता सब्जेक्ट सिलेक्ट करता फिल्मसाठी, तर त्या फिल्म किंवा स्टोरी म्हणलं तुम्हाला काय फॅसिनेट करतं की याची फिल्ममध्ये कन्व्हर्जन झालं पाहिजे फीचर फिल्ममध्ये, असं काही आहे का? असं नेमकेपणाने सांगता येणार नाही की एखाद्या गोष्टीमध्ये अमुक एक गोष्ट असली पाहिजे. पण सिनेमा म्हणजे नक्की काय असतं हा एक शोध नेहमी चालू असतो. म्हणजे कशाला आपण सिनेमा म्हणतो. तर सिनेमा माझ्या दृष्टीने असं आहे की आपण जेव्हा थिएटरमध्ये बसतो आणि पूर्ण अंधार होतो आणि एक चालू होतं ते प्रोजेक्शन, तिथपासून ते सिनेमा संपेपर्यंत ते काही 2 तास असतील, त्याच्यामध्ये जो एक अनुभव तयार होतो आपल्या मनामध्ये, तो अनुभव म्हणजे तो सिनेमा असतो. तर तसा एखादा अनुभव की जो आपल्या सुप्त मनावरती आणि आपल्या पूर्ण असण्यावरती एक खूप मोठा प्रभाव तयार करू शकेल, असा अनुभव तयार करता येणं शक्य आहे का एखाद्या कथेमधून? तर तशा पद्धतीची कथा निवडण्याचा मी प्रयत्न करतो. आणि दुसऱ्या बाजूनी सिनेमा बनवण्याचे जे कन्व्हेन्शनल मार्ग आहेत किंवा जे नेहमीचे पद्धती आहेत त्या मोडून काही नवीन आपल्याला तयार करता येऊ शकेल का? नवीन ढाचा जे अशी अशी कथा मांडायची, याचे जे ठोस असे नियम आहेत किंवा पद्धती आहेत, त्या पद्धती मोडून आपण पूर्ण वेगळं असं काहीतरी शोधू शकू का? असं माझ्या स्वतःसाठीचं एक चॅलेंज मी प्रत्येक फिल्म बनवताना घेत असतो. त्यामुळे तुम्ही जर विहीर ही फिल्म पाहिली असेल तर त्याच्यामध्ये अजिबातच कन्व्हेन्शनली जशी कथा सांगितली जाते तशी कथा नाहीये. किंवा वळूमध्ये सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये एक कोणीतरी हिरो असं नाहीये. पूर्ण गावच त्याच्यामध्ये महत्वाचं पात्र आहे. किंवा मुख्य हिरो जो असेल तर तो एखादा प्राणी आहे. किंवा हायवे नावाचा जो सिनेमा आम्ही बनवला होता त्याच्यामध्ये एकही घरातला सीनच नाहीये. म्हणजे सगळं पूर्ण प्रवासामध्येच घडतं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही एक सेंट्रल कॅरेक्टर असं कुठलंच नाहीये किंवा एक पूर्ण गोष्टही नाहीये. तर असे वेगवेगळे प्रयोग करून पाहणं हे मला स्वतःला जास्त आव्हानात्मक वाटतं आणि ते करण्याचा मी प्रयत्न करत असतो. या उत्तरावरच पुढचा प्रश्न आहे. त्या म्हणजे गिरणी किंवा वळू, विहीर आणि एक सेल्फी आरपार हायवेचा. तर त्यामध्ये नॉन ह्युमन एंटिटी किंवा एका पर्टिक्युलर सिच्युएशन किंवा कोणत्या तरी ऑब्जेक्टवरती गोष्ट आलेली आहे, त्याच्या अवतीभोवती आहे. तर ती डेलिबरेटली गेली होती की नाही, ती अशी ओघाने झाली? काही गोष्टी या ओघाने येतात, पण मुळात जे एक कन्व्हेन्शनल सिस्टीम जी आहे, जे गृहीतक आहे किंवा जे ठोस नियम आहेत ते तोडून वेगळं काहीतरी करायचं अशी एक नेहमीच धारणा राहिलेली आहे. आणि त्यामुळे तो एक रिबेलियस ॲटिट्यूड आहे की हे सगळे जग म्हणतं की अमुक अमुक असायला पाहिजे, तर ते तोडून काहीतरी वेगळंच करायचं आणि ते तसं करण्याचा प्रयत्न करायचा. ही जी एक वृत्ती आहे ती माझ्यामध्ये आणि गिरीशमध्ये, आमच्या दोघांमध्येही आहे की जे सगळेजण अमुक म्हणतात तर आपण ते न करता वेगळंच काहीतरी करून बघायचं आणि मग धरातीर्थी पडलो तरी चालेल, पण तरी सुद्धा ते मनापासून काहीतरी वेगळ्या पद्धतीने करून बघण्याचा प्रयत्न करायचा, असा आमचा एकंदरीत विचार असतो. तो प्रत्येक वेळेला तितक्या पद्धतीने साध्य होईलच असं नाही, पण निदान एफर्ट तरी तशा पद्धतीचा असतो. तुम्ही जेव्हा एखादा सीन डिरेक्ट करायला घेता, विचार करता, तर तुमची थॉट प्रोसेस काय असते? असं ऑफ हँड सांगणं अवघड आहे, पण इंटेन्शन हे असतं की एक पूर्ण सिनेमाचं म्हणून एक कथानक आणि त्याच्यातलं त्या पूर्ण सिनेमामध्ये एक अनुभव द्यायचा असतो आणि तो अनुभवाकडे हळूहळू आपण सरकत असतो. एक एक सीन हा आपल्याला त्या अनुभवाच्या अजून जास्त जवळ जायला मदत करत असतो. त्यामुळे कुठलाही सीन हा स्वतंत्र नसतो चोरदाण्यासारखा, तो त्या एका शृंखलेचा भाग असतो. त्यामुळे तो इतर यांच्याप्रमाणेच तो असायला पाहिजे. म्हणजे त्याचा एक असं अचानक एखादा सीन उठून नाही दिसला पाहिजे. करेक्ट. तो जी शृंखला चालू आहे त्याच्यामध्ये सिमलेसली मोल्ड झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं
एक भावना दाखवायची आहे किंवा त्याचा जो काही परिणाम तयार करायचा आहे तो परिणाम हा नेमक्या त्या पिचनी तयार व्हायला पाहिजे. म्हणजे तो कुठेही वाहवत नाही गेला पाहिजे आणि तरी सुद्धा तो तयार तर झालाच पाहिजे आणि तो उडूनही नाही गेला पाहिजे. त्यामुळे तो जो पिच आहे त्याचा इम्पॅक्टचा पिच तो नीट सापडवणं हा प्रत्येक सीनच्या वेळेला ते एक आव्हान असतं की तो एक्झॅक्ट पिच सापडणं. कारण विनोद म्हणलं तरी सुद्धा 100 प्रकारचे विनोद असतात. तुम्हाला कुठल्या पद्धतीचा विनोद अपेक्षित आहे किंवा ड्रामा असं जर म्हणलं तरी सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने ते करता येऊ शकतं. म्हणजे त्याचा मेलो ड्रामा होऊ शकतो किंवा त्याचा अत्यंत अतिथंड जिथे ड्रामा होतोय की नाही हेही कळणार नाही अशा पद्धतीचाही ड्रामा असू शकतो. त्यातलं नक्की तुम्हाला कुठला पिच हवा आहे तुमच्या सीनसाठी ते शोधून त्यावर हुकूम कलाकार, सिनेमॅटोग्राफर, साऊंड डिझायनर, म्युझिक आणि त्याच्या वेशभूषा आणि शॉट टेकिंग या सगळ्यातून तो परिणाम साधणं हा विचार प्रत्येक दिग्दर्शकाला किंवा मला तरी करावा असं वाटतं. सो असं कधी झालंय का की ज्या वेळेला तुम्ही एका इंटेन्शनने तुम्हाला एक थीम घेऊन तुम्ही एक सिनेमा करायला घेतलात पण ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळी गोष्ट गवसली, असं कोणत्या सिनेमात झालंय का? आणि ती जर गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट बोलायची आहे आणि ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये वेगळं काहीतरी मिळालं तर ती घेऊन पुढे तुम्ही गेलायत किंवा नाही थांबलाय? असं ना मराठी सिनेमाच्या बाबतीत असं घडत नाही. याचं कारण घडत नाही म्हणजे माझ्या बाबतीत घडलं नाहीये. याचं कारण मराठी सिनेमा हा खूप जास्त लिमिटेड बजेटमध्ये आणि लिमिटेड रिसोर्सेसमध्ये करायला लागतो. त्यावेळेला पूर्ण स्क्रिप्ट आणि काय काय पद्धतीने हे करायचंय याची पुरेशी पूर्वतयारी झालेली असते. तुम्हाला अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या शूटिंगच्या दरम्यान किंवा पोस्ट प्रोडक्शनच्या दरम्यान सापडू शकतात, पण सगळंच कथानकच पूर्ण वेगळं झालं वगैरे अशा पद्धतीचे लाड मराठी सिनेमामध्ये करता येत नाहीत. याचं कारण ते नेमक्या दिवसांमध्ये शूटिंग पूर्ण करायचं असतं आणि तेवढ्या नेमक्या रिसोर्सेसमध्ये फिल्म पूर्ण करायची असते. एखाद्या चित्रपटाचं यश हे याचं मोजमाप आता OTT प्लॅटफॉर्म देखील आले जिथे व्ह्यूज आणि वेगळंच अनालिटिक्स आहे, तर एखाद्या चित्रपटाचं यशाचं मोजमाप आपण कसं करायचं आता? मला असं वाटतं कुठल्याही कलाकृतीचं म्हणजे सिनेमाचं असं नाही, कुठल्याही कलाकृतीचं यशाचं मोजमाप काय हा एक मोठा गूढच प्रश्न आहे. याचं कारण व्हॅन गॉग जेव्हा चित्र काढत होता तेव्हा त्याच्या पूर्ण हयातीत त्याला एकदाही हे कळलं नाही की तो जगातला सगळ्यात महत्वाचा चित्रकार आहे. तो मेल्यानंतर लोकांना लक्षात आलं की अरे हा खूप ग्रेट चित्रकार होता आणि त्याच्यानंतर आता त्याचं इतका उदो चालू आहे की पूर्ण जगामध्ये त्याची प्रदर्शनं चालली आहेत, पण तो जिवंत असताना हे कधीच नव्हतं. मग त्याची चित्र ही त्यावेळेला ती ग्रेट होती का नव्हती, म्हणजे तो यशस्वी होता का नव्हता. तसंच सिनेमाचं मला असं वाटतं की सिनेमा हा 100 कोटी सिनेमांनी कमवले म्हणजे तो यशस्वी सिनेमा आहे असं मला वाटत नाही. किंवा एखादा सिनेमा त्या अर्थाने खूप लोकांनी पाहिला नाही त्यावेळेला जेव्हा तो रिलीज झाला त्यावेळेला त्यांना पब्लिसिटी नीट मिळाली नसेल किंवा तर त्यामुळे तो तिकीट बारीवरती चालला नाही म्हणून तो अयशस्वी सिनेमा आहे असंही मला वाटत नाही. मला असं वाटतं की कुठल्याही सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकाच्या मनामध्ये जो अनुभव तयार होतो तो किती खोल अनुभव तो सिनेमा तयार करू शकतो त्याच्यावरती त्याचं हिट होणं हे अवलंबून आहे किंवा यशस्वी होणं अवलंबून आहे. जे दिग्दर्शकाला, लेखकाला सांगायचं आहे, मांडायचं आहे, ज्या पद्धतीचा अनुभव द्यायचा आहे तो अनुभव पूर्णपणाने त्या प्रेक्षकाच्या मनामध्ये खोलवरती उतरला का आणि तो रुजला का. तो जर रुजला तो अनुभव तर तो सिनेमा यशस्वी आहे असं मी मानतो. तुमचा फीचर फिल्मच्या पेक्षा जास्त शॉर्ट फिल्मवर भर असतो, असं का? याचं कारण काय? एकतर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा मी शिकायला लागलो तेव्हा पहिल्यांदा शॉर्ट फिल्म हा फॉर्मॅट हाताळला. कारण आम्हाला 5 मिनिटं, 10 मिनिटं, 2 मिनिटं, 20 मिनिटं अशा फिल्म्स बनवायच्या असायच्या. तर त्या फिल्म्स बनवताना हे लक्षात आलं की आधी काय वाटायचं की एखादी छोटी फिल्म बनवायची म्हणजे खूप सोपं असेल, 5 मिनिटाची फिल्म बनवायला काय लागतंय. जसं ते बनवायला लागल्यानंतर लक्षात येतं की शॉर्ट फिल्म बनवणं हे तितकंच अवघड आहे जितकं फीचर फिल्म बनवणं आहे. ओके. आणि ते बनवताना आपल्याला जे मांडायचं आहे ते खूप प्रभावीपणे मांडण्याची शक्यता या शॉर्ट फिल्म या फॉर्मॅटमध्ये तयार होते. ह्याची जाणीव जेव्हा झाली तेव्हा एकदम असं वाटलं की हे खूप महत्वाचं फॉर्मॅट आहे हा शॉर्ट फिल्म मेकिंग हा. ओके. आणि त्या शॉर्ट फिल्म्स ज्या मी बनवत होतो इन्स्टिट्यूटमध्ये तर त्या जगभरातल्या वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये सिलेक्ट झाल्या
आणि तिथे जाण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे मी जर्मनीला गेलो होतो किंवा साऊथ कोरियाला गेलो होतो किंवा अमेरिकेमध्ये गेलो होतो. वेगवेगळ्या जगातल्या फिल्म फेस्टिवल्समध्ये, शॉर्ट फिल्म फेस्टिवल्समध्ये फ्रान्सला गेलो होतो. तर तिथे जेव्हा इतर जगातल्या शॉर्ट फिल्म मेकर्सनी बनवलेल्या जेव्हा फिल्म्स मी बघितल्या, तेव्हा मला पहिल्यांदा अशी जाणीव झाली की हा जो एक शॉर्ट फिल्म, हा जो एक फॉर्मॅट आहे, हा आपल्याकडे एक्सप्लोर झालेला नाहीये. आणि आपल्याला माहितीच नाहीये की शॉर्ट फिल्म्स या कशा असतात, लोक काय काय पद्धतीने बनवतात, त्यात काय काय वेगवेगळे प्रयोग त्याच्यामध्ये केले जातात, हे आपल्याला माहितीच नाहीये. त्याच्यामुळे मी पूर्ण असा म्हणजे स्तंभित आणि हे झालं, मला एक नवीन डिस्कव्हरी झाल्यासारखं झालं त्या शॉर्ट फिल्म्स पाहताना. आणि तेव्हा मी ठरवलं की भारतामध्ये आपण शॉर्ट फिल्म या विषयाबद्दलचं एक त्याची एक जागृती किंवा त्याच्याविषयीचं एक म्हणजे माहिती त्याची कळावी किंवा काय पद्धतीने लोक शॉर्ट फिल्म्स एक्सप्लोर करतात ते इथल्या भारतातल्या लोकांना दिसावं, त्यांना कळावं, याच्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले पाहिजेत. म्हणून मग आम्ही पुण्यामध्ये शॉर्ट फिल्म क्लब पहिला भारतातला सुरू केला, ज्याच्यामध्ये फक्त शॉर्ट फिल्म्स आम्ही दाखवायचो. क्लबचं नाव काय? अर्भाट शॉर्ट फिल्म क्लब. आणि त्या क्लबमध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्सच्या मी खूप महत्वाच्या शॉर्ट फिल्म्स फेस्टिवल्सना जगातल्या गेलोय. म्हणजे क्लेरमॉ फेरॉ नावाचा एक फ्रान्समध्ये शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे. बर्लिनमध्ये माझी एक शॉर्ट फिल्म गेली होती, किंवा टिश स्कूल ऑफ आर्ट्स न्यूयॉर्कमध्ये एक शॉर्ट फिल्म होती. त्यामुळे त्या अशा अनेक फेस्टिवल्समध्ये माझे अनेक शॉर्ट फिल्म मेकर्स परदेशी, त्यांची मैत्री झाली किंवा त्यांनी अनेक वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स मला एक्सपोज केल्या. तर त्यातल्या शॉर्ट फिल्म्स आणि भारतात तयार होणाऱ्या शॉर्ट फिल्म्स याचं क्युरेशन करून आम्ही त्या शॉर्ट फिल्म क्लबमध्ये दाखवायला लागलो. आणि त्याच वेळेला डिजिटल टेक्नॉलॉजी आली. त्यामुळे मग ती शॉर्ट फिल्म बनवणं हे पूर्वी काही फिल्म बनवणं कुणालाही शक्य नसायचं, कारण ते इतकं खर्चिक होतं आणि असं कॅमेरे मिळायचे नाहीत वगैरे वगैरे. तर डिजिटल कॅमेरा आल्यानंतर ते प्रत्येकाच्या आवाक्यातलं झालं शॉर्ट फिल्म बनवणं ही गोष्ट. पण नुसता कॅमेरा असेल तर तुम्ही चांगली शॉर्ट फिल्म बनवू शकत नाही. म्हणजे पेन आहे म्हणून सगळे लोक लेखक झाले असं होत नाही, किंवा नुसतं तुम्हाला लिहिता येतंय म्हणून तुम्ही लेखक झालात असं होत नाही. तर ती एक भाषा आहे, आणि ती भाषा नक्की काय पद्धतीने समजून घ्यायची हे जर आपण याचा विचार केला नाही तर नुसतं आपल्याला वाटतं की आपण फिल्म बनवतोय, पण ते आपण जे काही बनवतो त्याच्यामध्ये ते येतच नाही. तर मग त्यावेळेला खूप लोक मला सल्ला घेण्यासाठी किंवा गायडन्ससाठी असे यायचे. मग तेव्हा मला असं लक्षात आलं की आपण नुसतं असं 1-2 तासात काही सांगू शकत नाही. याच्यासाठी आपण एक व्यवस्थित अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. आणि जी तरुण मंडळी आहेत की ज्यांना फिल्म स्कूलमध्ये जाणं शक्य नाही पण त्यांना फिल्म बनवायची, तर अशा मंडळींसाठी एक कोर्स डिझाईन केला पाहिजे. त्यामुळे मी आणि समर नखाते, प्रोफेसर समर नखाते, आम्ही दोघांनी मिळून एक कोर्स तयार केला. आणि त्या कोर्सचं नाव आहे शूट अ शॉर्ट. म्हणजे तुमच्या मनामध्ये जर शॉर्ट फिल्म बनवायची असेल तर ती कल्पना मनात येण्यापासून ते ती शॉर्ट फिल्म बनवेपर्यंत काय पद्धतीची प्रोसेस तुम्हाला करायला लागते, या प्रोसेस बद्दलचं ते एक वर्कशॉप आहे. तर ते वर्कशॉप आम्ही 7-8 वर्षांपूर्वी सुरू केलं, आणि त्याच्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्हमध्येच ते वर्कशॉप असतं. आणि त्या वर्कशॉपच्या द्वारे आम्ही खूप तरुण मंडळींना ती प्रोसेस उलगडून दाखवण्याचा आणि सिनेमा नावाची भाषा त्याचा एक एहसास देण्याचा, किंवा ही भाषा नक्की काय आहे, त्याच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, त्याच्या मर्यादा काय आहेत, किंवा त्याच्यातली मूलभूत तत्व कुठली आहेत, ते त्या वर्कशॉपमध्ये आम्ही मांडतो. त्यामुळे मग हा जो फिल्म क्लब हा वर्कशॉप, आणि मग नंतर हा फिल्म क्लब आम्ही वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे नाशिकमध्ये हा फिल्म क्लब चालू आहे, किंवा परभणी सारख्या ठिकाणी हा फिल्म क्लब चालू आहे, ठाण्यामध्ये काही काळ हा फिल्म क्लब चालू होता, आणि आता तर ऑनलाईन सुद्धा आहे, आणि पुण्यामधला फिल्म क्लब. तर अशी एक कल्पना आहे की या शॉर्ट फिल्म मध्ये जे मांडता येतं ते कधी कधी फीचर फिल्म मध्ये सुद्धा मांडता येत नाही. इतकं स्वातंत्र्य या माध्यमामध्ये आहे, आणि ते तुम्हाला सिनेमाच्या शक्यता सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने विस्तृत अशा पद्धतीने एक्सप्लोर तुम्हाला करता येऊ शकतात या फॉर्मॅटमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की शॉर्ट फिल्म इज द की एक्सप्लोरेशन. म्हणजे सिनेमामध्ये एखाद्या शॉर्ट फिल्म मध्ये जे घडतं ते मोठ्या मोठ्या 3-3 तासाच्या सिनेमामध्ये सुद्धा घडू शकणार नाही, इतका परिणाम या शॉर्ट फिल्म या फॉर्मॅटचा आहे. आणि तो सगळ्या मंडळींना कळावा
आणि त्याची मजा घेता यावी म्हणून हे आमचे प्रयत्न चालू आहेत. ज्या वेळेला शॉर्ट फिल्म आणि फीचर फिल्म म्हटलं जातं त्यावेळेला ते ड्युरेशन वाईज सिलेक्शन केलं जातं की ओके ड्युरेशन कमी म्हणजे शॉर्ट फिल्म आणि 120 मिनिटाची म्हणजे फीचर फिल्म असं नाहीये. सो म्हणजे टेक्निकली शॉर्ट फिल्म कशाला म्हणतात तर जी 60 मिनिटाच्या पेक्षा कमी किंवा 75 मिनिटापेक्षा कमी असते त्याला शॉर्ट फिल्म म्हणतात आणि जी 75 मिनिटापेक्षा जास्त असते त्याला फीचर फिल्म असं म्हणतात. तर ती 60 आहे का ते 70 आहे ते कधी कधी बदलतं, पण ड्युरेशननीच त्याला शॉर्ट फिल्म असं किंवा फीचर फिल्म म्हणलं जातं टेक्निकली. पण शॉर्ट फिल्मचा त्या अर्थाने टेक्निकली असं न पाहता ज्याचा अनुभव हा एका कमी वेळामध्ये आपण खूप मोठा आशय ज्याच्यामध्ये सामावलेला असतो ते जे तत्व आहे त्याला शॉर्ट फिल्म असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा मिनिएचर पेंटिंग आहे तर ते छोटं असतं म्हणून त्याला मिनिएचर म्हणत नाही, तर त्याचं स्वतःचं म्हणून एक ऍस्थेटिक आहे त्या मिनिएचर पेंटिंगचं. तर ते ऍस्थेटिक असलं तर त्याला मिनिएचर पेंटिंग म्हणतात. नुसतं तुम्ही छोटं पेंटिंग काढलं तर त्याला मिनिएचर म्हणणार नाहीत. तर तशा अर्थाने शॉर्ट फिल्मचं एक स्वतःचं ऍस्थेटिक आहे, एक गोष्ट मांडण्याची एक पद्धती आहे किंवा काय पद्धतीने सिनेमा नावाच्या गोष्टीचा उपयोग केला जाऊ शकतो त्याचे काही काही संकेत आहेत. तर त्याच्यानी ती गोष्ट शॉर्ट फिल्म होते असं माझं मत आहे. उमेश कुलकर्णी सरांबरोबर आपण अजून गप्पा मारूया क्लोज शॉटच्या पुढच्या भागात. नक्कीच ऐकायला विसरू नका. टिल देन स्टे ट्यून टू रेडिओ सिटी पॉडकास्ट. क्लोज शॉट.